हॅलो हाय नमस्कार, मी सारिका वाघमारे व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलंच असेल तर मी आज कुठल्या विषयावर बोलणार आहे। मला तर भरपूर ताईंचा आणि महिलांचा एकच प्रश्न आहे की माझे केस खूप गळत आहेत हल्ली, काय करावं लागेल आणि कसं मेंटेन करावं लागेल, हेच प्रश्न मला वारंवार विचारलं जातं। भले ती नोकरी करणारी महिला असू दे किंवा एक गृहिणी देखील असू दे, बरोबर। तर मी पण एक गृहिणीच आहे, तर मला देखील असं माझ्याकडे पर्सनली लक्ष देणं होत नाही कधी कधी, कारण मुलं बाळामुळं आपल्याकडे लक्ष देणं राहून जातं। मला एवढं सांगायचं आहे की आपल्या केसांची योग्य ते काळजी आणि योग्य ते आहार घेतल्यामुळे आपले केस निरोगी आणि संतुलित राहतील। आज मी तेच तुमच्याबरोबर सांगणार आहे की हेड मसाज म्हणजे ऑइल मसाज केल्यामुळे आपल्या केसांना कोणते कोणते फायदे होतात आणि कशा पद्धतीने आपल्याला हेड मसाज करायला पाहिजे। हेड मसाज हे आठवड्याला एकदा तरी करायलाच पाहिजे आपण। याने आपल्याला काय होतं, आपले केस निरोगी होतं, केस वाढीसाठी खूप फायदे होतात आणि आपले केस निरोगी आणि मजबूत बनतात। तर चला तर आपण व्हिडिओला स्टार्टच करू। हेड मसाज कशा पद्धती करायचं हे तुम्हाला सांगणार आहे। तर प्रथम एका वाटीमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे, खोबरेल तेल तुमचे। नंतर आपल्याला 2 वडे कापूरचे वडे टाकायचे आहे। कापूर वडीमुळे आपल्याला काय होतं म्हणजे आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ वगैरे असेल तर खूप त्याचा फायदा होतो। नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही, कारण हे रिझल्ट स्लो देतं परंतु खूप कारागीर आहे ही रेमेडी। तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता। माझे केस भरपूर असल्यामुळे मी 4 ते 5 टीस्पून तेल घेतलेले आहे आणि त्यात भृंगराज तेल ऑइल मिक्स करायचं आहे। भृंगराज तेल ऐवजी तुम्ही सेसा तेल मिळतं ते देखील यूज करू शकता, नाहीतर वाटिका तेल असतं ते देखील तुम्ही यूज करू शकता तेलामध्ये। तर तुमच्याकडे सेसा तेल किंवा वाटिका तेल जे नसेल तर तुम्ही घरगुती देखील मी एक तेल सांगणार आहे ते वापरून तुम्ही हेड मसाज करू शकता। तर जास्वंदाचं फूल माहिती आहे सगळ्यांना। जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे, म्हणजे जे सुकलेले असतात ते फूल घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम तेलामध्ये आपल्याला जास्वंदाचे फूल टाकायचं आहे। फूल टाकल्यानंतर थोडंसं कोमट असतं, नंतर आपल्याला 2 कापूरचे वडे टाकून सेम याच पद्धतीने आपल्याला हेड मसाज करायचं आहे। हेड मसाज कसं करायचं म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे। हे 5 बोट असतात, मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे 5 बोट पूर्णपणे आपल्याला तेलात बुडवून पूर्ण हेड मसाज करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, या पद्धतीने तुम्हाला हेड मसाज करायचं आहे। याने काय होतं, आपल्याला रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि रात्रीचं झोप देखील खूप छान येतं। आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मला खूप झोप येत आहे, कारण हे मी रात्री लावत आहे हेड मसाज। हेड मसाज शक्यतो हे नाईटलाच तुम्ही लावू शकता, कारण हेड मसाज रात्री केल्यामुळे आपले पूर्ण मुळापर्यंत आपलं तेल, म्हणजे आपल्या सोप्या भाषेत म्हटलं तर तेल मुरतं। याआधी देखील मी तुम्हाला हेअर स्पा कसं करायचं आणि मेहंदी अप्लाय कसं करायचं, ह्याने आपले केस निरोगी बनतील त्यावर देखील मी व्हिडिओ बनलेला आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये इतकं सांगणार आहे की तुम्ही देखील नक्की हेड मसाज ट्राय करू शकता आठवड्याला मी सांगितल्याप्रमाणे। तर खूप फायदे होतात, फक्त 3 महिने वापरून बघा, खूप छान रिझल्ट येतं, कारण माझं तर खूप छान रिझल्ट आलेला आहे। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता। अशाच पद्धतीने पूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे, पूर्ण मुळापर्यंत मुरेल अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। मला तर खूप छान वाटत आहे, कारण माझ्या आईने मला असाच हेड मसाज करायची आणि माझे केस देखील खूप लांब होते तेव्हा। तर आता देखील मी खूप मेंटेन करण्याचा प्रयत्न करते। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा, म्हणजे पूर्ण केसांना ह्याच पद्धतीने बोटांच्या सहाय्यानेच म्हणजे हेड मसाज करून घेतलेला आहे। मी शक्यतो रात्रीच हेड मसाज करत असते, ह्याने मला शांत झोप देखील येतं आणि माझे केस देखील जास्त ग्रोथ होताना मला दिसतात, म्हणून मी शक्य तेवढं रात्रीच हेड मसाज करत असते। अशाच पद्धतीने सगळ्या केसांना माझं हेड मसाज करून झालेलं आहे आणि केसांना तेल देखील लावून झालेलं आहे। तर मी हे घट्ट एक रात्रीपर्यंत बांधून ठेवणार आहे आणि सकाळी
उठून मी हेड वॉश करून घेणार आहे। खूप छान रिझल्ट येतो आणि नक्की ट्राय करू शकता तुम्ही। तर बघू शकता तुम्ही माझं हेड वॉश झालेलं आहे आणि खूप चमक देखील आलेला आहे केसांना। हे बघू शकता खूप चमक आलेली आहे केसांना। तुम्ही बिफोर रिझल्ट बघू शकता माझे केस किती गळत होते आणि आफ्टर रिझल्ट बघू शकता माझे एक देखील केस गळत नाहीये। हे बघू शकता कंगव्यात एक देखील केस नाहीये। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता थोडंसं किंचित तेल राहिलेलं आहे माझ्या केसांमध्ये, म्हणजे पूर्ण मी केसांना ड्राय होस तर वॉश केलेलं नाहीये, कारण असंच आपल्याला हेड वॉश करायचं आहे की थोडं जरी आपल्याला राहून द्यायचं आहे तेल, म्हणजे पूर्ण ड्राय करायचं नाही आणि आपल्या केस वृक्ष होणार नाही नंतर, म्हणजे ह्याने सॉफ्टनेस चमकदार बनतं केस। नंतर सेकंड वॉशमध्ये आपण पूर्णपणे वॉश करू शकतो ते तेल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगू शकता। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। भेटू नव्या व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत नमस्कार।